आज अकोला शहरामध्ये डोअर टू डोअर कचरा संकलन करणं ए टू झेड काम त्याच्याकडे राहणार आहे. कचरा संकलन केंद्रापासून घरून कचरा जमा करणं आणि संकलन केंद्रापर्यंत नेण्यापर्यंत काम त्याच्याकडे जाणार आहे. तो ठराव मंजूर झाला. येत्या 15 दिवसामध्ये अकोला शहरामध्ये कचऱ्याचं काम सुरू होऊन जाईल आणि कचऱ्याच्या समस्येपासून अकोला शहराला निराकरण होऊन जाईल. त्यानंतर निविदा समितीची मंजुरी घेऊन तांत्रिक लिफाफा उघडण्यात आला. तांत्रिक लिफाफा उघडल्यानंतर त्यांचे यानंतर टेक्निकली ते पात्र झाले. टेक्निकली पात्र झाल्यानंतर निविदा समितीची मान्यता देण्यात आली. निविदा समितीची मान्यता घेतल्यानंतर त्यासाठी 2 नंबर उघडला जातो. त्यानुसार कार्बन यांचा टेक्निकल लिफाफा ओपन झाल्यानंतर फायनान्शियल फक्त त्यांचा उघडण्यात आला. त्यामध्ये त्यांनी दिलेले 61 प्रति मेट्रिक टन म्हणजे आपला जो घनकचऱ्याचा रेट आहे तो आपण पर टनेजनुसार देणार आहे. दिल्यामध्ये हा रेट आपला असणार आहे. त्यांनी स्वतः कॅल्क्युलेशन करून या कामाचे त्यांचे व्हेइकल लेबर असतील लागणाऱ्या गाड्या असतील यानुसार त्यांनी रेट कोट करणं अपेक्षित होतं. त्यानुसार त्यांनी 5961 प्रति मेट्रिकच्या दरामध्ये निगोशिएशन साठी बोलण्यात आले होते. तर निगोशिएशन मध्ये त्यांनी सांगितले की हा दर आमचा बरोबर स्पष्टीकरण मागण्यात आले. तर त्यानंतर त्यांचे स्पष्टीकरणानंतर असे दिसून आले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.